उडून गेला रंग, उडून गेल्या टा नाही नाही कळालं. हे बघा भूमी काय सार झालं खात साठ भूमी काय राखही हातात वेदनाची थाप आठवाचा शाप प्रेम काय बाप समजेना वचनांचा पाचोला उडून गेला. कळालं मित्रांनो मी कशाबद्दल बोलतोय. अशा एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 10+ व्हिडिओ आहे जे कॅमेरा अँगल सेट करून उडून गेला रंग प्रजननचा पाचोळा. जाऊ दे, कोणाच्या दुःखावर हसायचं नसते. पण 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 अरे बैल बुल्ल्या सॉरी. अरे भावा गेलं ते, आता सोड ना. तेच तेच करून काय शट्टा उपटणार आहेस काय? हा बरं, असं नाही का एकदा करून सोडलंय, दोनदा करून सोडलंय, 10 वेळा तेच तेच नाटक. प्रजननचा पाचोळा, प्रजननचा पाचोळा, किती तो पाचोळा. आणि या सर्वांनंतर जर तुला कोणी रोस्ट करतोय तर तू त्याची आयडी उडवायला बघतोय, तू त्याची आयडी डाऊन करायला बघतोय. हा मेरी जान पिसका करा काढा किसी को नहीं बता रहा. तो चेत्या त्यांनी तुझ्यावर फनी रोस्ट केला, जस्ट फनी, शिव्या नाही काय नाही, फक्त एक फनी रोस्ट केला, त्याच्यात पण तुझ्या गांडीला कळा लागल्या. तर मंडळी, हा आहे पवन भैया. भारत सरकारला मी निवेदन करेल, अलका कुबल दुखी आत्मा अवॉर्ड 2026 साठी याला नॉमिनेट करावं. कारण अलका कुबल जेवढी तिच्या करिअर मध्ये रडली असेल ना, तेवढी आयडी गेल्यापासून निस्ता रडतोय. इंस्टाग्राम ओपन केलं रे केलं की हा कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात बसून रडत बसणार. आणि खाली कॅप्शन काय, तर ती फक्त आयडी नव्हती, आमच्या कुटुंबाचा आनंद होता. बेटिंग ऍप प्रमोशन मध्ये हजारो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, घर उद्ध्वस्त झालंय, आणि त्यांच्यासाठी ही आयडी नव्हती, आनंद होता. आणि मला हे समजत नाहीये, रडतोय पण स्वतःच, व्हिडिओ काढायला पण स्वतःच सांगतोय, आणि असं दाखवतोय की एखाद्याने चुकून व्हिडिओ काढली. अरे पण तुझ्याच इंस्टाग्रामला पोस्ट होते ती व्हिडिओ, त्याचं काय? आणि लोक एवढी येडी थोडी आहेत की नवीन आयडी ओपन केली, रडून दाखवतोय, सिंपत्ती गेन करतोय म्हणून लोक तुला फॉलो करतील. आईला लोक खरंच येडी आहेत रे, खरोखर फॉलो केलं याला. मस्त आयडी आहे रे, कंटेंट गेला उडत, फक्त रडून दाखवा. बेटिंग ऍपचं प्रमोशन करून मस्तपैकी संपत्ती कमवली, आता आयडी गेल्यावरती नवीन आयडीवर सिंपत्ती दाखवून त्याचे पण फॉलोअर्स वाढवतायत. काय बिझनेस आहे यार, एक नंबर. मराठी माणसांनो नक्की फॉलो करा अशा बिझनेसला. पवन भाई, तू सांगतोय ना की आम्ही कलाकार आहोत, आम्ही लोकांना एंटरटेन करतो. भाई पण हे रडून दाखवून दाखवून तू खरोखर लोकांना इरिटेट करतोय यार. चल मान्य आहे, तू बेटिंग प्रमोशन केलंस, तुझ्याकडून चूक झाली, पण आता झालं गेलं विसरून जा सगळं. नवीन आयडी काढली आहे ना, त्याच्यावरती लोकांना चांगले कंटेंट दाखव आणि हसवायला चालू कर भाऊ. बाकी बेस्ट ऑफ लक. आणि त्यात तो काय वेगळा नाही बोलला, हेच बोलला जे मी बोलतोय. कॅमेरा लावून, कोणाला सांगून, एखादा व्हिडिओ सेटअप, प्रजननचा पाचोळा, ह्याच्याबद्दलच बोललाय. रडत बसणं, दाखवणं, आणि मेन म्हणजे तू जो सट्टा प्रमोट केलता ना त्या आयडी वरनं, त्याच्याबद्दल बोललाय. त्यात एवढे कळा लागायला नाही पाहिजे, जे खरं आहे ते बोललाय. मग लगेच तू कॉपीराईट स्ट्राईक मारतो, दुसऱ्यांच्या आयडी डाऊन करतो, स्वतःच्या आयडीचे लवडे लागले का 50 व्हिडिओ बनवून जगाला रडवून दाखवतो, गाड मस्ती करतो. काय लावडू, सॉरी भावा. आणि तू जे एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जे 10 वेळा हाकतोय ना, त्याच्यावर तो बोललाय. ते पण शिव्या देऊन नाही, फनी रोस्ट व्हिडिओ, फनी फनी. हा बस, दुसरा काय नाही. कंटेंट काय स्ट्राईक मारतोय, कॉपीराईट स्ट्राईक मारतोय, त्याचा अकाउंट डाऊन करतोय, स्वतःच्या अकाउंटचे लवडे लागले का लवडे लावतोय स्वतःचेच रड. खरं बघायला गेला ना तर तू जो सट्टा प्रमोट केलताय त्याच्यावर त्यांनी एक फनी क्रिएट केला, बट जे आहे ते खरं सांगितलं, त्याच्यामुळे तुझ्या गांडीला मिरच्या लागल्या, बस, बाकी काहीही नाहीही. हो हो हो. आणि हे गांडू चाळे सोडा, नीट कंटेंट क्रिएट करा, बस. बाकी काहीच नाही बोलायचं मला, बाकी काहीच नाही. आणि जर कोण या गांडू चाळ्यांमुळे तुम्हाला रोस्ट करतो ना, तर ती सहण्याची पण ताकद ठेवा, कारण तुम्ही हागताय 10 वेळा हागताय त्यामुळं. ओके चल बाबा, आता मला पण प्रजननचा पाचोळा करायचंय. मला जे वाटलं ते मी 2 ते 3 मिनिटात बोललो, बाकी काही नाही मला बोलायचं या अशावर. बाकी तुला ज्या हागुशी वाटतं त्या हागत बस.
बाकी मला पण आता प्रजननचा पाचोळा असे व्हिडिओ काढून मला पण 10-15 वेळा जरा काहीतरी करा. कारण मी पण तिथं थांबलोय, आजारामुळे घाण लागले, मला आजार धरायला लागेल. तुझा आता आयडी उडला, तुझ्याकडे कारण आहे, माझ्याकडे कारण नाहीये, ह्यो कारण धर. प्रजननचा पाचोळा, कोणाची नजर लागली मला, कोणत्या आय झवाड्यात, त्या आय झवाड्यात ट्रिपल छक्क कुठं त्यांनी करणी बिरणी केली की काय माझ्या मातार चोक असा. फनी रोस्टला एक फनी वेनी घ्या, कोणाची आयडी विडी डाऊन करू नका, एकमेकांची घाण मारू नका, बस बाकी काही नाही. ओके, मी पण आता एवढा रोस्टिंग व्हिडिओ करतो, मला पण कोणी स्ट्राईक मारल का? म्हणजे आणि मला स्ट्राईक मारली मग मी त्याची किती गाण मारल का, ह्यो प्रश्न पहिले त्याला पडल. तर सोड, जाऊ दे, त्या गोष्टीचा विषय नाही इथं. बाकी त्यांनी काय तुला शिव्या दिलेल्या नव्हत्या. ओके, आणि तो एकदम समोरून जर पक्क्या घाणघाण शिव्या आल्या तर मी बघितले त्याच्या आयडी, तो पण शिव्या देतो. ओके, पण तुला त्याने एक फनी रोस्ट केलता, त्याच्यात तू गू खाल्ला आणि गू खातोय आणि हगतोय आयडीवर. सो जो पहिले सारखा लोकांना हसवायचा तसा हसव, कंटेंट क्रिएट तसाच कर. बाकी हगणं सोड, गेलं ते काय परत येणार नाही, रडू. ते माहिती आहे, फॉलोअर्स कमवण्याची एक ट्रिक आहे, ती जमते प्रत्येकाला. सिंपती गेन करून गाण मारून फॉलोअर्स कमवायचे. हा, ते आपल्याला काय जमत नाही, कधी आपल्याला जमला नाही. आपण पण प्रजननचा आज सोळा असा केला असता मी. ओके, माझी जी प्रतिक्रिया होती, माझा हा रिप्लाय होता, बस बाकी काही नाही. बस बाकी यो व्हिडिओ जर तुझ्यापर्यंत पोहोचला, एवढा मोठा तू क्रिएटर आहे, प्रजननचा पाचोळा तुझ्यापर्यंत पोहोचला तर माझे नशीब. परत माझ्यावर बनवू नको. बघा बाबांनो, खुश राहा असेच सोशल मीडियाच्या दुनियात. प्रजननचा पाचोळा म्हणजेच अर्थात चांगला कंटेंट क्रिएट करत राहायची. लागला पण माझ्या बेकार लागला, चेच लागली भाऊ बाबा. प्रजननचा पाचोळा काय नाही मित्रांनो, फक्त माझी एक प्रतिक्रिया होती, ती मी दिली युट्यूबवर येऊन. म्हणजे एवढा मोठा व्हिडिओ तिकडे इन्स्टाला अपलोड नाही करू शकत म्हणून. ओके, सो भेटू नंतर आपण दुसऱ्या कुठल्या व्हिडिओज मध्ये असाच पाचोळा करत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, हर हर महादेव. घ्या स्वतःची काळजी आणि स्वतःच्या आई बापाची काळजी. ओके.